2024च्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक आरोप केला होता रामदास कदम यांच्यावर की अघोरी पूजेच्या दृष्टीने रामदास कदम यांनी केलं होतं, मात्र आता अघोरी पूजेचे धंदे करत नाही अशा पद्धतीचा दावा जो आहे तो रामदास कदम यांनी केला आहे आणि बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाल अशा पद्धतीचं आव्हान तुम्हाला दिलं. मी रामदास कदमांना धन्यवाद देतो. आता मी अघोरी प्रकारचे धंदे करत नाही असे रामदास कदम बोलले असतील तर बरं झालं. माझ्यामुळे त्यांच्या वृत्तीमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला असेल तर मला त्याचा आनंद आहे. आणि म्हणून रामदास कदमांना मी हेच सांगेन की आता त्या काळ्या जादू, बंगाली जादू ह्याच्या भानगडीच्या ऐवजी आता तुम्ही सुद्धा, तुम्ही आम्ही जवळजवळ सारख्याच वयाचे आहोत, आता तुम्ही जरा सन्मार्ग पत्करावा. आणि तो जर त्यांनी पत्करला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो. त्या सन्मार्गाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांनी असाही तुमच्यावरती आरोप केला की भास्कर जाधव हे मंडणगडमध्ये जाऊन अघोरी विद्या करत होते, लिंबू वगैरे घेऊन जाण्यात जे माणसं त्यांचे नावं सांगितलं तर भास्कर जाधव यांना अडचण येते. हा रामदास कदम हे हवेमध्ये गोळीबार करणारा माणूस आहे. त्याला काही कुठला पुरावा द्यायची गरज वाटत नाही, बस बेछूट आरोप करायची. भास्कर जाधव हा अघोरी कृत्य सोडा, साधा नारळ कोंबडा सुद्धा कोणाच्या नावाने घेत नाही. मी तर पितृपक्षामध्ये लोक शुभकाम करत नाही. मी तर म्हणतो हमखास पितृपक्षामध्ये माणसाने शुभकाम करावं असा मी सल्ला देत असतो सर्व माझ्या सहकाऱ्यांना. का तर त्या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत म्हणजे आपले पूर्वज आहेत ते खाली जमिनीवर आलेले असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही शुभकाम केलं तर त्यांना सुद्धा बरं वाटेल की आपले काहीतरी दिवटे काहीतरी चांगलं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम हे बेछूट आरोप करणारा माणूस आहे. त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागतं. रामदास कदमांच्या फार बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी देत नाही. ते असंही म्हणाले होते की तुम्ही सुरतच्या बॉर्डरपर्यंत जाऊन आलात, त्यावेळी शिवसेना पकडली. त्यावेळी मी आता बोललोय ते आता पुन्हा ते शब्द त्यांच्याकरता वापरू का? मी अनेक वेळा अनेकांना बोललोय. त्यामुळे ते फार गांभीर्याने रामदास कदमांना घेण्याची आवश्यकता नाही. छगन भुजबळ यांच्याप्रमाणे